उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर ह्या ठिकाणी द्राक्षांचा हब आहे। ह्या ठिकाणी द्राक्ष हे मोठ्या प्रमाणावर पिकवले जातात, पण सध्या आता इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे हा द्राक्षाचा माल आहे जो एक्सपोर्ट होत नाहीये, जो आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची मागणी असलेली आपल्याला पाहायला मिळत होती। पण सध्या हा माल एक्सपोर्ट न होता तो बंदरावर जाऊन अडकला आहे आणि याच्यामध्ये शिपमेंटचे चार्जेस वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही द्राक्ष निर्यात करणारे लोक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की सध्या द्राक्षाची काय परिस्थिती आहे। मध्य पूर्व देशामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळं जो शेतमाल आहे तर शेतमालाचा जो एक्सपोर्ट आणि हे होतोय तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी निर्माण झालेल्या आहेत। म्हणजे गेल्या 2 आठवड्यापूर्वी एक्सपोर्ट झालेला निर्यात झालेला माल हा ओमानची जी समुद्रधुनी आहे, हॉर्मुझ समुद्रधुनी, यामध्ये अडकून पडलेला आहे आणि हा अडकून पडलेला शेतमालाचं नाशवंत असल्यामुळे याचं प्रचंड असं मोठं आर्थिक संकट शेतकऱ्यांसमोर तसंच एक्सपोर्टरसमोर उत्पन्न झालेलं आहे। हे आर्थिक संकटाला सामोरं जात असताना शिपिंग कंपन्या ज्या आहेत त्यांनी एक आर्थिक वॉर सरचार्ज म्हणून एक सरचार्ज लावलेला आहे, जो की जाचक आहे। म्हणजे 40 फूट कंटेनरवरती जवळजवळ $4,000 म्हणजे जवळजवळ $4.25 लाख रुपयाचा सरचार्ज या कंपन्यांनी लावलेला आहे। याचा डायरेक्टली फटका हा शेतकऱ्यांना आणि एक्सपोर्टरला पडणार आहे। म्हणजे हा आर्थिक फटका जर पाहिलं बाजारपेठेमध्ये पाहिलं तर भारतातला शेतकरी हा आज दुबईसारखी जी बाजारपेठ आहे या बाजारपेठेकडे एक चांगली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून पाहतो। मग आपल्या भारतातले काही शेतकरी आपला इथला शेतमाल हा कमिशन बेसिसवरती दुबईला नेऊन विकतात। त्यांच्यासमोर खऱ्या अर्थाने हा हे मोठं आर्थिक संकट निर्माण झालेलं आहे आणि ही जी नुकसान आहे या नुकसानीकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे। या शिपिंग कंपन्या आहेत यांना सरकारने या गोष्टीसाठी संबंधित विभागाने आदेश देणं गरजेचं आहे की असं सरचार्ज लावण्यात येऊ नये। त्याप्रमाणे जो बंदरावरती शेतमाल अडकलेला आहे तो शेतमाल कशा पद्धतीने त्या देशामध्ये पुढे पाठवता येईल याच्यासाठीचे नियोजन सरकारने करायला पाहिजे। याबद्दलचं कुठलंही ठोस धोरण सरकारकडून काही दिसून येत नाही आहे आणि या संदर्भातच आम्ही काल शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे। त्यांच्यामार्फत श्री पीयूष गोयल साहेब यांच्यापर्यंत हा पत्रव्यवहार त्यांच्यामार्फतही करण्यात आलेला आहे आणि माझी सरकारलाही विनंती आहे की सरकारने या एक्सपोर्टरचं जे होणारं नुकसान आहे, शेतकऱ्यांचं जे होणारं नुकसान आहे याच्याकडे खऱ्या अर्थाने पाहिलं पाहिजे आणि याच्यातून कशी एक्सपोर्टरची सुटका होईल याच्याबाबत ठोस भूमिका घेतली पाहिजे। जे द्राक्ष इम्पोर्ट होतात त्याला किती चार्जेस, शिपमेंटला किती चार्जेस लागले? तसं जर पाहिलं तर आज आपण बोलत असतो की एक्सपोर्टमध्ये चार्जेसचा विषय आला, जर सरचार्ज वार्षिक सरचार्ज लागले वेसल ऑपरेटरला। आता तसं बघितलं इराणचं जो इराणनी ते बंद नाही केलेलं, त्यामध्ये प्रॉब्लेम असा झालेला आहे की वार्षिक सरचार्ज हा लागलेला शिपिंग लाईननं की सगळ्या इन्शुरन्स कंपनीने रिवॉक केला, त्यामुळं कोणतीही शिपिंग लाईन रिस्क घ्यायला पुढे तयार नाही आणि जी जहाजं जाऊन तिथे उभे आहेत ते आता रिक्स फॅक्टरमध्ये उभे आहेत। त्यामुळे त्यांनी हा रिक्स सरचार्ज प्रत्येक एक्सपोर्टरवर लावलेला आहे आणि हा रिक्स सरचार्ज कमीत कमी पर कंटेनरला $4,000 रिपर कंटेनर लावलेला आहे आणि जनरल कंटेनर असेल तर त्याला $3,000 रिपर सरचार्ज लावलेला आहे। तर ह्या कोल्ड स्टोरेजची क्षमता किती, ह्याच्यात किती माल येतो आणि किती एक्सपोर्ट होतो? नमस्कार, मी गणेश वाघ। तुम्ही आता हस्त ॲग्रो प्रोड्युसर कंपनी या पॅकहाऊस आणि कोल्ड स्टोरेजमध्ये आहात। तर याची क्षमता एक साधारणतः 250 मेट्रिक टन एवढी क्षमता आहे कोल्ड स्टोरेजची आणि इथे 25 मेट्रिक टन पर डे म्हणजे 25 टन पर डे क्षमतेचं पॅकहाऊस आहे। तर जोपर्यंत हे मध्य पूर्वेमधलं युद्ध नव्हतं तोपर्यंत इथून रेग्युलर द्राक्ष हे पॅक होत होते आणि प्रिकुलिंग वगैरे होऊन इथून कंटेनर रेग्युलर बेसिसवर लोड होत होते। पण जेव्हापासून हे मध्य पूर्वेचं युद्ध सुरू झालं आहे तेव्हापासून अचानक दुबई, ओमान, कतार वगैरे हे देश आहेत तिकडे जाणारा कंटेनर बंद झाले जाणं ऑब्व्हियसली। त्यामुळे जो इथून बाहेर जाणारा जो माल होता तो स्टोअरमध्ये राहिल्यामुळे स्टोअर फुल झाल्यामुळे पुढे आता उद्या किंवा परवा आम्ही शेतकऱ्याचे माल घेऊन पॅक करू शकू का नाही याबद्दल आम्हाला शंका आहे। आणि याचा दुसरा इफेक्ट असा झाला आहे की काही लोकांनी जे एक्सपोर्ट होणारे जे माल होते दुबई किंवा मध्य पूर्व देशामध्ये ते त्यांनी डोमेस्टिक मार्केटमध्ये वळवले, काहींनी दुसऱ्या मार्केटमध्ये वळवले। तर त्यामुळे त्या मार्केटमधला पण अचानक पुरवठा वाढल्यामुळे तिकडचे पण बाजारभाव पडलेत। या सर्वाचा एकत्रित परिणाम शेतकऱ्यांना आणि एक्सपोर्टरला दोघांना पण होत आहे। द्राक्ष हे नाशवंत पदार्थ असून तो खूप दिवस टिकणारा पदार्थ नाहीये, त्यामुळे हा माल जर एक्सपोर्ट झाला नाही तर याचे मोठं आर्थिक संकट हे शेतकऱ्याला भोगावे लागणार आहे। नीलम सापुडे, LS मराठी, जुन्नर, पुणे।